देवळा तालुक्यातील सावकी येथील रायगड वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्याची थरारक घटना घडली असून पहाटेच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या 80 वर्षीय वृद्धावर बिबट्याने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात वृद्धाच्या पायाला, डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावकी तालुका देवळा येथील रायगड वस्तीवर राहणारे 80 वर्षीय गोदा गंगाराम सोनवणे हे घराबाहेर झोपलेले असताना पहाटे 3 वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला। जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा प्रतिकार केला। यावेळी त्यांच्या मुलाने व नातवाने बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा केला। या आवाजामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला। मात्र या हल्ल्यात गोदा सोनवणे हे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच सावकीचे उपसरपंच हेमंत पवार यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी सोनवणे यांना उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। या घटनेनंतर सावकीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वारंवार बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शेतकरी, मजूर व वस्तीवरील नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गोदा गंगाराम सोनवणे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्रशासन व वन विभागाने तातडीने दखल घेऊन त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तसेच नियमानुसार नुकसान भरपाईची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान देवळा तालुक्यात विविध भागात बिबट्याचे दर्शन व हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे। रात्रीच्या अंधारात बिबट्याच्या सावटाखाली जगण्याची वेळ नागरिकांवर आली असून वन विभागाच्या तातडीच्या कारवाईकडे सावकी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।